शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज बैठक आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ही बैठक होणार आहे। दुपारी 12 वाजता वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी आज बैठक पार पडणार आहे। विशेष म्हणजे या बैठकीला 2 घटनांची पार्श्वभूमी आहे। सातत्याने शरद पवार यांना काँग्रेसकडून साकडं घातलं जात आहे, मनसेला सोबत घेऊ नका असं। दुसरीकडे शरद पवार असं म्हणतात, जर सत्याचा मोर्चा एकत्र काढताय तर मग सोबत घेण्यास काय हरकत आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक होतीये। काय नेमकी चर्चा होईल, काय फैसला होईल, या सगळ्या संदर्भात संकेत काय पोहोचतायत? लागविनिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्त्वाची आहे। मात्र मुंबईमध्ये सुरू असलेल्या युती आघाडी संदर्भातील विषय जो आहे तो सुद्धा या बैठकीमध्ये चर्चेला येणार आहे। खरं तर नगराध्यक्ष नगरपालिकांची निवडणुका एके बाजूला सुरू असताना त्या संदर्भातील रणनीती आहे ती सुद्धा आज ठरेल। तर दुसरीकडे मुंबईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असेल, मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेऊ नका अशा प्रकारचं काँग्रेसकडून साकडं घातलं जातंय। मात्र शरद पवार यांनी केलेलं विधान पाहता मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास शरद पवार सुद्धा सकारात्मक आहेत आणि भाजपला महायुतीला रोखायचं असेल तर सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन निवडणूक लढली पाहिजे या मताचे शरद पवार आहेत। त्यामुळे काँग्रेसच्या या प्रस्तावावरती आज नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक होईल। यामध्ये शशिकांत शिंदे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आदी महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। जितेंद्र आव्हाड सुद्धा बैठकीमध्ये असतील। त्यामुळे जे मनसे सोबत घ्यायचं की नाही या संदर्भातील नेत्यांचं काय मत आहे या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। यानुसार पुढील जी काँग्रेसची पुढच्या आठवड्यात काँग्रेस सोबत बैठक होणार आहे यामध्ये शरद पवार आपली भूमिका आहे, आपले विचार जे आहेत ते मांडतील। मात्र आज स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका असतील आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची सुरू राहील। लागवी स्वप्नील, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।